नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी माझ्या घरातील सगळ्यांची फेवरेट रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे सोड्याची भाजी। हो, सोड्याची भाजी आमच्या घरात सर्वांना खूपच जास्त आवडते। चला, आजची ही सोड्याची भाजी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात आधी सोडे स्वच्छ करून घ्यायचे आणि ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। सोड्यांमध्ये रेती लागलेली असते, बरेच वेळेला मीठ लावलेलं असतं सोड्यांना, खूप प्रमाणामध्ये ते स्टोअर व्हावेत म्हणून 2 पाण्याने सोडे स्वच्छ चोळून धुवून झाले की सोडे बुडतील इतकं पाणी घालायचं आणि 10 मिनिटं ते सोडे आपण भिजण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण इकडे वाटण्याची तयारी करूयात। सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची। साधारण 3 ते 4 चमचे मी इथे डाळ घालते। मी ते 4 जणांसाठी ही भाजी बनवते, त्या प्रमाणामध्ये मी सर्व साहित्य तुम्हाला सांगते। अगदी डाळ खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। डाळीमुळे रश्श्याला खूप छान असं चव येते। चला, आता डाळ भाजून झाली की यामध्ये सुकं खोबरं भाजायला घ्यायचे। हे खोबरं देखील आपल्याला लालसर रंगावरती छान भाजून घ्यायचे, खूप करपवायचं नाही आहे। अगदी गुलाबी लाल रंगावरती आलं की ते काढून घेऊयात। खोबरं काढून झालं की आता याच्यामध्ये आपण कांदा भाजणार आहोत। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, उभा पातळ चिरून घ्यायचा आणि तो छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा। सोड्याची भाजी खायला अतिशय चविष्ट अशी लागते। जर तुम्ही योग्य पद्धतीने बनवाल तर खूपच छान अशी चव लागते। मटण आणि चिकन ह्या दोन्ही भाज्या ह्याच्या पुढे फिक्या पडतील, इतकी सोड्याची भाजी चविष्ट अशी लागते। चला, आता कांदा मस्तपैकी परतून झाला की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची, कारण कांद्याबरोबरच आपल्याला कोथिंबीरही छान भाजून घ्यायची। कोथिंबीरीच्या इथे जास्त करून मी देठाचा भाग घेतला आहे, ज्यामुळे कोथिंबीरीच्या देठाचा फ्लेवर आपल्याला या रश्श्यामध्ये छान असा उतरेल। चला, आता कांदा कोथिंबीर छान भाजून झाले। हे सर्व साहित्य थंड करून आपल्याला मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। चला, हे सगळं साहित्य छान थंड झाले, आता आपण वाटायला घेऊयात। सगळ्यात आधी वाटत असताना हरभरा डाळ वाटायची आहे। डाळ वाटताना पाण्याचा एक थेंबही न टाकता डाळ आपल्याला वाटायची आहे, जेणेकरून डाळ पटकन पावडर होते। जर डाळीमध्ये या स्टेजला पाणी घातलं तर ती पटकन बारीक होत नाही, त्यामुळे नेहमी डाळ बारीक करताना पाणी न घालता बारीक करा। त्यानंतर आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि लसूण हे दोन्ही घेऊन वाटून घेऊयात। कोणत्याही भाजीचा मेन त्या आत्मा हा त्याचं वाटण असतं, त्यामुळे कोणतंही वाटण हे अगदी रुचकर असं बनलं तर त्या भाजीला चवही तेवढीच छान येते। चला, तर डाळ खोबरं लसूण छान वाटून झालं की यामध्ये कोथिंबीर आणि कांदा हे दोन्ही घालूयात। थोडंसं मिक्स करूयात, जेणेकरून खोबरं आणि डाळ कांद्यामध्ये मिक्स होईल। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात, एक साधारण अर्ध फुलपत्र पाणी घालते आणि आता हे छान बारीक असं वाटून घेऊयात। चला, वाटण इथं आपलं तयार झालं आहे। आता आपण आपल्या भाजीकडे वळूयात। अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलं आहे। चला, आता फोडणीसाठी मी सगळ्यात आधी तेल घातले। तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथं मी मीडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला होता, तो ट्रान्सपरंट होईपर्यंत छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी लाल गुलाबी रंगावरती आणायचं नाही आहे। थोडासा तो ट्रान्सपरंट व्हायला लागला की याच्यामध्ये आपले सोडे स्वच्छ हात धुतलेले सोडे हे पिळून याच्यामध्ये घालायचे। पाणी पूर्ण निथळून काढायचं हातामध्ये पिळून मुठीने आणि सोडे या कांद्यामध्ये घालायचे। कांद्याचा जर रंग वाढला तर सोडे परतत असताना कांदा अगदी पार करपून जाईल, त्यामुळे कांदा गुलाबी व्हायच्या अगोदरच आपण त्याच्यामध्ये सोडे घालायचे आणि हे आपल्याला 5 ते 7 मिनटं छान परतवून घ्यायचे। सोड्याचा रंग थोडासा सोनेरी रंगावरती आला की आपण याच्यामध्ये वाटण घालायचे, किंवा अगदी घरात सोड्याचा वास दरवळायला लागला की याच्यामध्ये वाटण घालायला घ्यायचे। सोडे आणि कांदा मी थोडंसं बाजूला केलं आहे, जेणेकरून तेलामध्ये वाटण आपल्याला टाकता येईल। चला, आता हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे। पूर्ण तेल सुटेपर्यंत एक दावून घेते, मस्त अगदी खमंग असं परतवून घ्यायचं आहे। सोड्यांचा फ्लेवर पूर्ण या वाटणामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, एवढं आपण ह्याला परतवून घेणार आहे। चला, 5 मिनटं छान परतल्यानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागले। एका बाजूला मी तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवले रस्सा करण्यासाठी। चला, आता हे वाटण छान आपलं तयार झाले। याच्यामध्ये आपले सुके मसाले घालायला घेऊयात। तुम्ही बघू शकता या वाटणाचा पूर्ण कलर बदलला आहे, चॉकलेटी रंगावरती आपलं वाटण आलं आहे। आता या स्टेजला आपण पावडर मसाले घालूयात। पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि पाव चमचा लाल मिरची पावडर रंगासाठी। आता हे सगळे मसाले या वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊयात। 1-2 मिनटं छान हे मिक्स करून झाले। जर तुम्हाला ही सोड्याची भाजी सुकी बनवायची असेल तर या स्टेजला अगदी फुलपत्रभर पाणी घालायचं आणि ती शिजवून घ्यायची।
त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातले. मीठ मी वाटणामध्येच या स्टेजला घालते मसाला परतत असताना, जेणेकरून मीठ पूर्ण वाटणामध्ये छान मिक्स होईल. तर सुकी भाजी बनवत असताना या स्टेजला फुलपत्रभर पाणी घाला आणि झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं शिजवून घ्या. अतिशय टेस्टी अशी सुकी भाजी देखील तयार होते. चला आता पाणी मी याच्यामध्ये घातले. मी आज पातळ रस्सा बनवते, त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी मी जास्त घातली आहे. 4 जणांसाठी ही रस्सा भाजी बनवते, त्याच प्रमाणामध्ये मी पाणी घातले. चला आता छान मिक्स करून घेऊयात. अगदी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, मीडियम अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचे आहे. आता याच्यामध्ये फ्रेश चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून आपण एक 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. थोडंसं कोथिंबीर मिक्स करून घेते. पुढे आपल्याला एक 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचे, त्या प्रमाणामध्ये पाणी घाला. चला आता झाकण ठेवून एक 7 मिनटं मी ही भाजी शिजवून घेते. एक 7 मिनटं शिजवून मी गॅस बंद केला होता. चला इथे आपल्या सोड्याचं झणझणीत आणि अगदी चमचमीत असा रस्सा तयार झाला आहे. सोड्याचा रस्सा तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत कशाही सोबत सर्व करू शकताय. चला आजची ही चमचमीत अशी सोड्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.